मला टोटली कॅमेरा गेला ना तुमचा तिथे आले ना आता काढलं ना ते काशी थोडं पुढे चला एवढं माहिती झालं ठीक आहे भैया तुम्ही आज अन्नाच्या आंदोलनाला भेटली काय चर्चा झाली आणि आपली सुद्धा काय आपल्या गावामध्ये प्रेसच्या निमित्त हे आंदोलन करायचा इशारा सरपंच आणि ह्यांच्या सर्व कुटुंबांनी सर्व गावकऱ्यांनी दिला होता। तेव्हा प्रशासनाने त्याला आश्वासित केलं होतं की या तपासासंदर्भातली सगळी माहिती त्यांना भेटणार। मी आताही त्यांच्याशी चर्चा केली। मूळ मुद्दा काय आहे की 6 ते 14 जोपर्यंत हा CID कडे तपास केला नव्हता तर ते आता CID कडे तपास आहे तर ते म्हणतात ते तो तपास आता व्यवस्थित चालू आहे। पण ते 6 मधला ज्या प्रशासनाने ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला जे मूळपासून मी सांगतोय की त्यावेळेसचे SP या भागातले DYSP आणि पोलीस प्रशासनातले जे काही त्या पोलीस स्टेशन मधले प्रशासन होतं त्यांचे CDR तपासले ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येतील। पण ह्यांनी जेव्हा SP साहेबांसोबत चर्चा केली तर त्यांना असं लक्षात आलं की 6 ते 14 पासून या वेळेच्या ह्याच्यामधला तपासाचं त्यांना काही लक्षात येत नाही। कालावधीमध्ये किंवा आत्ता सुद्धा जे लोक ह्या आरोपींना जे रेकॉर्डवरती आले म्हणजे ज्यांनी पैसे ट्रान्झॅक्शन ज्यांनी केलं तो डॉक्टर वायबसे म्हणून आहेत ज्याच्या गाडीमध्ये एक VIP ट्रीटमेंट सारखं त्यांना सोडत आलं तो शिवलिंग मोराळे आहे। अजून एक व्यक्ती जेव्हा ह्यांचे कुटुंबाला पोलीस स्टेशनच्या तिथे ज्यांनी दम दिलं आरोपीचे फोटो दाखवतो म्हणून हे वारंवार सांगतात काय नाव बालाजी तांदळे म्हणून हे आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये का घेतलं नाही हा प्रश्न त्यांचा आहे। आणि हे खऱ्या अर्थाने बरोबर आहे जे की त्यांचं कुटुंब स्वतः सांगते किंवा ते रेकॉर्डवरती कुठंतरी आले एक तर मीडियावरती सोडताना आलाय व तुला कुठं सापडला काय नाही तुला कुणी फोन केला तुला कुणी सोडायला सांगितलं हे सगळे आजाद फिरतात आणि परत व्हिडिओ कडून सांगतात की मी मला जाताना गाडीत भेटले होते म्हणून। हा मूळ आहे ह्याचा काय मी पहिल्या दिवशीपासून हा विषय जे मानतोय ना या तपास CID कडे गेल्यापासून आता व्यवस्थित सरकारने गेलं तर तो चालू आहे। पण कुठं ना कुठं या यंत्रणेला तपासापासून किंवा हे जे काही लोक आहेत जे कराडच्या सोबत आहेत आणि हा गुन्हा झाल्याच्या नंतर जे काही मदत त्यांना त्या अटक होईपर्यंत इकडं तिकडं फिरवत होते ही जे लोक हे जे काही रेकॉर्डवरती आले ह्यांना कुठेतरी मदत होत असं मला वाटतं। आणि या मदत करण्यामध्ये त्यांचे निकटवर्ती जे धनंजय स्वतःच सांगितलं होतं सगळा महाराष्ट्र त्यांना म्हणते की नैतिकता दाखवून त्यांनी राजीनामा पाहिजे तेव्हा मग प्रशासनाला पूर्ण मोकळा श्वास भेटेल। आणि हे जे ज्यांनी या आरोपींना मदत केलेली आहे त्यांना अटक म्हणजे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे। आज सुद्धा म्हणजे वारंवार या गावामध्ये आम्हाला सर्वांना यावं लागतं प्रशासन आश्वासन देतं तुम्ही म्हणतात परत आम्ही राजकारण करतो पण एक कुटुंब आणि ते गावकरी जर सर्व तिथे बसले असतील लहान लहान लेकरं त्यांचे बसलेले हे बघ या ताईची उद्या एक शेवटचा पेपर राहिलाय 12वीचा तरी सुद्धा हे त्यांचे भाऊ त्यांचे पूर्ण परिवार त्यांचे सर्व गावातले सर्व लोक फक्त काय सांगतात ते की जे काही उलट सुलट सांगत नाहीत की जे आढळतंय तरी जे उलट कुठं मीडियावरती दिसलं जातं त्यांना सरेंडर करताना वाल्मिकी कराडला ते डॉक्टर पैसे ट्रान्सफर करतात का अटक ह्यांना जी दादागिरी जे बालाजी तांदळेंनी केली होती ते वारंवार सांगतात। मग कुठं ह्यांना कागदावर घेतलं का तपासाला बोलवलं हा संशय येतो आणि कुठंतरी मग अडचण परत या तपासामध्ये येऊ नये कारण ही सर्व मंडळी पैशानी खूप दानशूर आहेत म्हणजे दानशूरपेक्षा पैशानी चांगले आहेत। मग कुठं ना कुठं कसा तपास थांबवता येईल ह्यांचा प्रयत्न होईल त्यांनामुळे ह्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे अटक झाली पाहिजे। आज घटनेला 75 दिवस पूर्ण झाले
हे बघा, पोलिसांना तपासायचं असेल, जर तो माणूस जिवंत असला तर 24 तासामध्ये तो सापडेल. माझं मत तसं. काही प्रकरण आधीचे जर बघितले तर जो माणूस नसेलच तो काय सापडणार नाही, हा मूळ विषय ह्याच्यातला. म्हणून ह्या सर्व तपासामध्ये अजून काही खरीवर होऊ नये. जे काही मोबाईल सापडले नाहीत की अनेक काही विषय, आता ह्या सगळे तिन्ही जणांचं बोललो होतं, हे सगळं बघितलंय लोकांनी. त्याच्यामुळे त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे, अटक झाली पाहिजे. मी तुम्हाला आत्ताच बोलताना सांगितलं, जो माणूस जिवंत आहे तो पोलिसांनी ठरवलं तर 24 तासात सापडू शकतो. म्हणजे काहीतरी त्याच्या जीवाला झाला असणार. काल राजेश्वर चव्हाणांनी असं एक वक्तव्य केलं आहे की आमच्या नेत्यावर जर आरोप कराल तर आम्ही जसं तसं उत्तर देऊ. हे बघा, आम्ही ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून राजकारण करत नाही. तपासाची दिशा किंवा गावात आल्यानंतर जे ते त्यांचे कुटुंबाचे लोक सांगतात किंवा जी परिस्थिती एक लोकप्रतिनिधी म्हणून येते, तुम्ही आरोप करा, काय हरकत नाही. पण आम्ही सातत्याने सांगतो, अहो सभागृहामध्ये हा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा विषय झाला असेल की सर्व पक्षाचे आमदार बोलले. मग तिथं काय राजकारण दिसलं? म्हणजे आम्ही विरोधी बाकावरती, सत्ताधारी सुद्धा ह्या विषयावरती तडतडीने बोललेत की कुठं सगळ्यांनी माहिती घेतलीच असेल ना. एखादा लोकप्रतिनिधी सभागृहात गेल्यानंतर तो सुद्धा पूर्ण माहिती घेऊन विश्वासाने त्या विषयावरती मांडतो. या देशमुख कुटुंबाला प्रत्येक वेळेस न्याय मागण्यासाठी किंवा न्याय मिळवण्यासाठी आंदोलन आणि उपोषण करावं लागतं. हीच वस्तुस्थिती आहे ना. हीच वस्तुस्थिती आहे की काही लोकांमुळं हा सगळा विषय पुढे येतो. मग अशा लोकांनी जर राजीनामे दिले तर ह्या तपासामध्ये प्रशासन सुद्धा मोकळी श्वास घेईल आणि पूर्ण ताकदीने काम करेल. काय वाटतं की अन्नत्यागासारखं एक कठोर आंदोलन कुटुंबीय सहभागी झालंय, गावकरी सोबत आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे संतोष देशमुख त्यांची हत्या होऊन केवळ 70-75 दिवस झालेत, या पार्श्वभूमीवरती आपण वैयक्तिक कुठली अशी मागणी करतो सरकारकडे, प्रशासनाकडे? नाही, आम्ही सर्वजणच मागणी करतोय. या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण मागणी करणार आहोत. आम्ही या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांनाही भेटणार आहोत आणि अजितदादांना सुद्धा या संदर्भात भेटणार आहोत की जो काही विषय चालू आहे परत एकदा आपण जसं सभागृहात सर्व आमदारांनी मांडलं होतं आणि आपण सुद्धा आश्वासन दिलं होतं, आणि आम्ही नंतर जेव्हा पण यांना भेटलो त्यांनी पण आश्वासन दिलं होतं की जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कारवाई होईल. या संदर्भात आम्ही निश्चितपणे त्यांना परत एकदा बोलणार आहे. आता कुठपर्यंत झाले? ज्या पद्धतीने हॉस्पिटलमध्ये VIP दिली त्याच पद्धतीने जेलमध्ये सुद्धा VIP दिली जाते असा आरोप आहे. नेमकं त्याकडे कसं बघताय? नाही, त्यांची माहिती काही ना काही त्यांच्याकडे असणारच. ज्या परिस्थितीला आम्हाला जे कानावर येतो आम्ही तुम्हाला बोलतो, पण त्या कुटुंबावर अन्याय झालाय आणि अन्याय झाल्यामध्ये काही प्रशासनातले लोकांना त्यांनाही आम्ही चर्चा केल्यानंतर ही गोष्ट झाली, ही चुकीची झाली. मग कुठून तरी कुठंतरी त्यांना कळतंय आणि सत्य ते मांडतात. जेलमध्ये VIP ट्रीटमेंट दिली जाते असं तुम्हाला वाटतं का? आणि ते जर असेल तर कशा पद्धतीने त्याच्यात काय आहे? अहो, सरेंडर करता वेळेस पहिल्यांदा आपण बघितलं एक चांगल्या गाडीमध्ये येतो, तो सरेंडर होतो वाल्मिक कराड. सरेंडर झाल्यानंतर आपण कधी अटक झाल्यानंतर आपले गळ्यातले दोरे, हातातले दोरे सगळे काढून आपण बघतो. हे तर मीडियाने बघितले आणि दाखवले. बरोबर आहे की नाही? मग होऊ शकतो की नाही? ही कुठंतरी VIP ट्रीटमेंट चालूच आहे ना. गृह विभाग याकडं म्हणजे यांच्यावर मेहरबान आहे यातून असं दिसतंय, आणि वारंवार तुम्ही देखील तक्रार करून याकडे दुर्लक्ष केलं जातं. हे बघा, मूळ परिस्थिती काय आहे, 14 तारखेमध्ये जेव्हाचं प्रशासन तेव्हा होतं, त्यांनी तिथं काही चुक्या केल्या आहेत आणि गृह विभाग वरती माहिती घेत असताना खालून त्यांना माहिती जाती का, हा मूळ भाग आहे.
मग जेव्हा वस्तुस्थिती मीडियामार्फत किंवा आपल्या सर्वांमार्फत जेव्हा हे सर्वजण बसतात किंवा बोलतात त्याच्यामध्ये दखल घेतल्या जाते, ही वस्तुस्थिती. आदित दादा इथले पालकमंत्री झाल्यानंतर तपास यंत्रणेमध्ये काही फरक पडला, सकारात्मक पडला का नकारात्मक? हे बघा, त्यांनी कुटुंबांनी किंवा आम्ही सुद्धा हे म्हणतो की CID कडे प्रकरण गेल्यानंतर जेव्हा सभागृहामध्ये सर्वांनी म्हणल्यानंतर की तपास चालू आहे, पण 6 ते 14 मधला जो तपास आहे या संदर्भातला रेकॉर्ड तिथं नाही असं त्यांना प्रशासनाने उत्तर दिले. आणि उत्तर देत असताना जे काही लोक समोर येतात, 3 लोक, ते डॉक्टर काय नाव त्यांचं, वायबसे, आणि ते पैसे देताना ट्रान्सफर करताना दिसतात. ते ज्यांनी गाडीमध्ये सोडलं तो शिवलिंग मोराळे, तिसरा ज्यांनी यांच्या कुटुंबाला पोलीस स्टेशनच्या त्या बाजूला आतमध्ये कुठं दम दिलाय बालाजी तांदळे, यांना का गुन्ह्यात घेत नाही तर अटक करत नाही, हा विषय आहे. तुम्ही मध्ये जुन्नरला आदिदादांची भेट घेतली त्यावेळेस हे विषय त्यांच्या कानावर घातले होते का?